हॅलो एव्हरीवन. आजचा टॉपिक आहे फॅक्टर ट्री मेथडने आपल्याला प्राईम फॅक्टर्स शोधायचे आहेत. तर 24चा फॅक्टर आपल्याला प्राईम फॅक्टर्स शोधायचे आहेत आपल्याला. तर आता 2च्या टेबलमध्ये 24 आहे का नाही हे बघायचं आहे. तर आता 2 10 20, आता 2 10 तर 20च येतं. 24 आहे की नाही आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर डिव्हिजन करून आपण ते बघूया. आणि 2च्या टेबलमध्ये जर फॅक्टर्स येत असेल एखादा, तर आपल्याला डिव्हिजन करायची काही गरज नाही आहे. पण आपल्याला बघावं लागेल डिव्हिजन करून. 24ला 2 ने डिवाइड करायचं आहे. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4. तर 0 रिमाइंडर आहे. तर 0 रिमाइंडर असला तर आपल्याला फॅक्टर्स आहे हे समजतं. तर 2 12 जा 24. आता 2च्या टेबलमध्ये 12 आहे. तर 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 6 जा 12. तर 2 3 जा 6. 2 आणि 3 हा आपला प्राईम फॅक्टर्स आहे. आपण हा फॅक्टर ट्री मेथडने आपण ते शोधलेलं आहे, फाइंड केलेलं आहे. Therefore, prime factors of 24 are 2 and 3. 2 and 3. Prime factorization of 24 2 2 2 आणि 3. हे आहेत प्राईम फॅक्टर्स आणि हे आहे प्राईम फॅक्टरायझेशन 24चं. तर एक नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. सिक्स्टीन. 2च्या टेबलमध्ये 16 आहे. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 6 जा 12, 2 7 जा 14, 2 8 जा 16, 2 4 जा 8. इथे डिव्हिजन करायची काही गरज नाही, कारण तो टेबल मध्ये आपल्याला येतोय, त्याच्यामुळे डिव्हिजन नाही केलं तरी चालेल. 2 2 जा 4. Prime factors of 16 is 2.
Prime factorization of 16. किती 2 आहे? 1 2 3 4. So 2 1s are 2, 2 2s are 4, 4 1s are 4, 4 2s are 8, 8 1s are 8, 8 2s are 16. हे आहे प्राइम फॅक्टरायझेशन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.